आज आपल्याला मकाला खत टाकून पाणी भरायचं होतं बरं का. प्रवीण मला म्हणलो चला काढा त्या निघा. प्रवीण भाऊच्या खांद्या दिली गोण टाकून, त्याला म्हणलो तू चाल पुढं, मी आलो पाण्याची बाटली घेऊन मागून. प्रवीण भाऊ येलो ते आपल्या इकडे गॅदरिंग पाहिला मुक्कामी आणि त्याला जमवलं मी इकडे मकाला खत टाकायला. मनातल्या मनात तो म्हणत असन राव चायली गॅदरिंग परवडली नाही गाड्या मला पाहायला. आता खत टाकायला आम्ही दोघं होतो म्हणून काहीतरी जोल होणारच होता बरं का. आता विषय काय झाला होता माहिती का, तेवढ्या वावराला एक गोण बसवायची होती बरं का खताची, पण आम्ही दोघांनी निम्म्या वावरात टाकी गोण बसवीत आणली होती. खत टाकता टाकता 2-3 झाडाची पायाखाली चिरडून जीवित हानी करून टाकली हो. पप्पा म्हणतात तुम्ही काय खत टंका टाकू, तुम्ही खत नाही पुरवलं काय नाही, तिकडे जा बरं पहिले बारे देऊन या. तिथं बारा द्यायला गेलो बरं का, ते खोरच नव्हतं, खोर घरी होतं. मग काय कवच आम्ही दोघं हात बत होतो बरं का, इकडून तिकडून जाऊन कसं का आम्हाला बारा आवरलं. शेवट 1-2 बारे दिल्यानंतर इकडे पप्पाने त्याने आपलं घासन ते कापून ठेवलं होता. म्हटलं चला घास घेऊन घरी जाऊ. घेतलं वजन टाकलं डोक्यावर, निघालो घरी. घरी जाता जाता इकडे आपले काकाश्री त्यांच्या गावाला पाणी भरायचं काम चालू होतं. इकडे घरी जाऊन पाहतात आपल्या ऋषीभाऊंचं निसर्गावरच प्रेम आलेलं होतं. काय नो भोपार झाडांना पाणी घालायचं काम चाललं होतं त्याच्या गुलाबाच्या. दुपारच्या बारी मस्त पैकी निवांत आराम करायचं काम चाललं होतं. तेवढ्यात आपले बंधू इकडून ट्रॉफी पॅडन देऊन घेऊन आले हो. म्हटलं चाय